नमस्कार. तर आपला जो 21 डेज 21 सूर्यनमस्कार हा चॅलेंज आहे, तर त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी आणि जे प्रिपरेशन करायचं आहे, तर त्यासंबंधी माहिती देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्या लोकांना जो चॅलेंज आहे तो माहिती नाही, तर त्यांच्यासाठी सुरुवातीला फक्त थोडक्यात मी सांगते, की हा चॅलेंज कसा असणार आहे. तर डे 1ला तुम्ही 1 सूर्यनमस्कारापासून सुरुवात करायची आहे आणि रोज तुम्हाला 1-1 सूर्यनमस्कार वाढवत जायचं आहे. म्हणजे डे 2ला तुम्ही 2 सूर्यनमस्कार घालणार आहात, डे 3ला 3 सूर्यनमस्कार घालणार आहात आणि अशा प्रकारे 21 सूर्यनमस्कार होईपर्यंत रोज आपल्याला हे सूर्यनमस्कार एक-एकनी वाढवायचे आहेत. अशा प्रकारे 21व्या दिवशी आपण 21 सूर्यनमस्कार घालू शकणार आहोत आणि हळूहळू वाढवल्यामुळे आपली कोर स्ट्रेंथ तेवढी वाढणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आपण 21व्या दिवसापर्यंत 21 सूर्यनमस्कार कंप्लीट करू शकणार आहोत. आणि ह्या टोटल चॅलेंजमध्ये सगळे मिळून आपण 231 सूर्यनमस्कार पूर्ण करणार आहोत. त्यामुळे खूपच मस्त चॅलेंज आहे. तुम्ही जर अजूनही पार्टिसिपेट झाला नसाल तर नक्की पार्टिसिपेट करा. त्यासाठी ग्रुपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सुरुवातीला आपण जे प्रिपरेशन करणार आहोत आपल्या ह्या चॅलेंजसाठीचं, तर ते म्हणजे की थोडंसं आपल्याला डिसिजन्स घ्यायचे आहेत, की आपल्याला टायमिंग फिक्स करायचं आहे. मोस्टली प्रिफर करा, जर तुम्हाला सकाळी वेळ मिळणार असेल तर साधारण 5:30 ते 7:30 हा जो सकाळचा वेळ आहे, तर हा सर्वोत्तम असतो योगाभ्यास करण्यासाठी. आणि म्हणूनच ह्या वेळेत योगाभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचे आणखीन जास्तीत जास्त फायदे तर मिळतातच, पण इतर आजूबाजूचं वातावरण हे शांत असल्यामुळे तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून ते करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल त्या सकाळच्या वेळेत तुमची फार काही गडबड नसेल, घाई नसेल किंवा इतर कामं नसतील, तर तुम्ही प्रिफर करा की तुम्ही सकाळी 5:30 ते 7:30 या वेळेदरम्यान तुमची टायमिंग फिक्स करा. आणि जर तुम्हाला नाही पॉसिबल ह्या वेळेत, तर मग तुम्ही कोणत्याही वेळेला दिवसात करू शकता, पण त्यासाठी रूल असा आहे की मग तुम्हाला 3 तास अगोदर काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे. म्हणजे काही जेवल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्हाला साधारण 3 तास आणि कोणती गोष्ट लिक्विड तुम्ही घेत असाल म्हणजे पाणी पिणं, चहा पिणं, ह्या गोष्टी केल्यानंतर साधारण 1 पाऊण तास ते 1 तासाच्या नंतर तुम्हाला हे आपले सूर्यनमस्कारचे आहेत ते घालायचे आहेत. तर हा एक बेसिक रूल आहे. त्यानंतर योगाभ्यास करण्याची जागा, शक्यतो जागा अशी निवडा की जी तुम्हाला रोज बदलावी लागणार नाही. त्या एकाच जागेवरती तुम्ही रोजचे जे 21 दिवसाचे सूर्यनमस्कार आहात ते कंप्लीट करू शकाल. कारण काय होतं, तुम्ही रोज रोज जागा बदलत गेलात की थोडासा आपला काय म्हणतात तो टेम्पो कमी येऊन जातो किंवा मग जो एक एन्व्हायरमेंट तयार होतं त्या जागेमध्ये आणि आपोआपच ती एनर्जी कंटिन्युएशनमध्ये राहते. त्यामुळे शक्यतो अशी जागा पहिल्याच दिवशी निवडा की जी तुम्हाला सतत बदलावी लागणार नाही. त्यानंतर हायड्रेशनबद्दल मी जसं बोलले तसं की साधारण पाऊण तास ते 1 तास आधी तुम्ही कुठलंही लिक्विड घेऊ शकता आणि योगाभ्यास केल्यानंतर म्हणजे आपलं सूर्यनमस्कार झाल्यानंतर लगेचच्या लगेच पाणी न पिता साधारण एक अर्धा पाऊण तासानंतर तुम्ही थोडंसं वॉर्म वॉटर पिलं तर तुम्हाला आणखी छान फायदा मिळू शकतो. शक्यतो थंड पाणी न पिता गरम पाणी प्रिफर करा तेव्हा, जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करून झाल्यानंतर पाणी पिणार असाल त्यावेळेला. त्यानंतर क्लोथिंग ऑब्व्हियसली तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, लूज आहे, सुती कपडे, तर असे कपडे तुमच्या इच्छेने तुम्ही घालू शकता. फक्त खूप जास्त टाईट कपडे घालू नका, कारण मग त्याच्यातून स्ट्रेचिंग केल्यानंतर पुन्हा थोडंसं प्रेशर क्रिएट होतं आणि मग थोडंसं अनइझी फील होतं, स्वेटिंग व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्रास होतात. त्यामुळे कम्फर्टेबल लूज असे छान क्लोथ तुम्ही घरच्या घरी तुम्हाला जे आवडतील ते घालू शकता. आणि लास्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजेच माइंडसेट. ओके, सो माइंडसेट आपला खूप छान असला पाहिजे, तुम्ही त्या गोष्टीशी अलाईन असला पाहिजे आणि त्यासाठी मेन गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. कारण सुरुवातीचे सूर्यनमस्कार 1, 2, 3, 4, 5 होईपर्यंत आपल्याला कसा फार वेळ जाणार नाही, पण जसे जसे सूर्यनमस्कार वाढवत जाऊ तसा थोडासा का असेना वेळ वाढणार आहे. तर तेवढ्या वेळामध्ये आपल्याला कुठलाही डिस्टर्बन्स नको आहे, म्हणूनच मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर पूर्ण अटेन्शन देऊन आणि श्वासांवरती लक्ष केंद्रित करून सूर्यनमस्कार घालायचे आहेत. ते श्वासावरती ज्या लयी असणार आहेत त्या कशा असणार आहेत, कुठल्या आसनाला श्वास घ्यायचा आहे, कुठल्या आसनात श्वास सोडायचा आहे, हे मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. ज्या पूर्ण 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्काराच्या त्या डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही सूर्यनमस्कार कराल आणि त्यावेळी तुमची ब्रेथ अवेअरनेस असेल, तुम्ही श्वासांवरती कंट्रोल करून ते सूर्यनमस्कार करता, त्यावेळेला तुम्हाला त्याचे डबल किंवा टिबल खूप पटीने फायदे मिळतात. प्लेन सूर्यनमस्कार कुठल्याही प्रकारे लक्ष न देता जस्ट एक रुटीनली करतोय त्या पद्धतीने सूर्यनमस्कार करणं आणि आपण जे आसन करतोय त्या आसनाकडे पूर्ण लक्ष देऊन ते आसन करणं, श्वासांवरती लक्ष केंद्रित करून ते आसन करणं, यामध्ये खूप फरक पडतो. कारण आपली बॉडी तितकी ॲक्टिवेट राहते ज्यावेळी आपण अलर्ट राहून ते आसन करतो त्यावेळेला, आणि त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळतात. तर ह्या सगळ्या बेसिक सूचना झाल्या की प्रॅक्टिस करताना आपल्याला काय करायचं आहे. आता पुढचा जो सेक्शन येतोय तो म्हणजेच
आपण सूर्यनमस्कार स्टार्ट करण्यापूर्वी एक 5 मिनिटाचा क्विक वॉर्मअप करणार आहोत. कारण डायरेक्ट जर का आपण सूर्यनमस्कार केले तर मे बी आपल्याला थोडीफार दुखापत होऊ शकते. दुखापत इन द सेन्स की मसल स्ट्रेच होऊ शकतात किंवा मग परत तुम्हाला अंग खूप दुखू शकतं. तर ह्या गोष्टी व्हायला नकोत म्हणून आपण प्रत्येक वेळेला सूर्यनमस्कार स्टार्ट करण्यापूर्वी क्विकमध्ये 5 मिनिटाचा जो आहे तो वॉर्मअप एक्सरसाइज करणार आहे. तर ह्या वॉर्मअप एक्सरसाइजमध्ये काय काय येणार आहे, तर पहिलं म्हणजे नेक रोटेशन. तर तुम्हाला नेक रोटेशन जे आहेत ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे 5-5 राऊंड नेक रोटेशनचे करायचे आहेत. त्यानंतर शोल्डर रोटेशन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड हे 10 राऊंड तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो येतो शोल्डरच्या खाली तो आपला येतो स्पाइन. तर स्पाइनला पण राईट आणि लेफ्ट साईडनी ट्विस्टिंग, बट फार जास्त करायचं नाही, जेवढं तुम्हाला जमते तेवढं. सो साईड ट्विस्टिंग जे आहे स्पाइनचं ते आपल्याला साधारण एक 10 राऊंड्स करायचे, म्हणजे राईटला 10 आणि लेफ्टला 10. त्यानंतर आर्म स्विंग्स करायचे आहेत. आर्म स्विंगसुद्धा साधारण एक 10 वेळेला तुम्हाला आर्म ओपनिंग अँड देन ट्विस्टिंग असे आर्म स्विंग जे आहेत ते एक 10 वेळेला करायचे आहेत. त्यानंतर हिप रोटेशन जे आहेत ते पण फॉरवर्ड बॅकवर्ड असे हिप रोटेशन जे राऊंड्स आहेत ते राईट अँड लेफ्टला आपल्याला 10 वेळेला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नी रोटेशन्स करायचे आहेत, ते सुद्धा अगेन 10 टाइम्स क्लॉकवाईज, 10 टाइम्स अँटी क्लॉकवाईज. देन लास्ट अँकल रोटेशन 10 टाइम्स क्लॉकवाईज, 10 टाइम्स अँटी क्लॉकवाईज. आणि त्यानंतर आपल्याला कॅट आणि काऊ पोज पण साधारण एक 10 राऊंड तुम्हाला करायचे आहेत. आणि लास्टला तुम्हाला फॉरवर्ड बेंडिंग जे आहे, म्हणजे तुम्हाला जमिनीला हात टेकवायचे आहेत, तर हे एक साधारण 5 वेळा तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर हा जो वॉर्मअप एक्सरसाइज आहे, आता इथे तुम्हाला साईडला फोटोज दिसले असतील त्यामुळे तुम्हाला आयडिया आले असेल. तर हा जो सिक्वेन्स आहे तो लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. आपल्याला स्टार्ट करायचं आहे नेकपासून. नेक, देन शोल्डर, आर्म स्विंग्स करायचे आहेत, मिडल बॉडी ट्विस्टिंग करायचं आहे. आफ्टर दॅट आपल्याला हिप रोटेशन्स करायचे आहेत, त्यानंतर नी रोटेशन करायचे आहेत, अँकल रोटेशन करायचे आहेत, अँड देन आपल्याला मार्जरासन करायचं आहे, कॅट काऊ पोज. आणि लास्टला आपल्याला करायचं आहे फॉरवर्ड बेंडिंग फक्त. सो ह्या झाल्या आपल्या वॉर्मअप एक्सरसाइजेस. त्यानंतर जे येतं आता ते नेक्स्ट सेगमेंटमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये 12 स्टेप्स ज्या आहेत सूर्यनमस्काराच्या त्या सांगणार आहे. तर मला वाटतं इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला काय करायचं आहे. सूर्यनमस्कारामध्ये टोटल 12 स्टेप्स सांगितलेल्या आहेत. तर पहिली जी स्टेप आहे ती म्हणजेच प्रणामासन. तर प्रणामासनामध्ये तुम्हाला सरळ उभा राहायचं आहे, स्ट्रेट, दोन्ही पायांवरती इक्वल भार येईल आपल्या शरीराचा, अशा प्रकारे बॅलन्स स्थितीमध्ये उभा राहायचं आहे. पायामध्ये फार जास्ती अंतर ठेवायचं नाही आहे आणि अगदी जोडून पाय ठेवायचे नाहीत, अगदी थोडंसं अंतर ठेवून स्टेबल उभा राहायचं आहे. आणि दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आहे. आणि ब्रीदिंग जे आहे ते तुम्हाला नॉर्मल ठेवायचं आहे ह्या आसनामध्ये. ओके, नॉर्मल ब्रीदिंग करताना हे आसन करायचं आहे. ह्या आसनामुळे मेनली आपल्याला स्टॅबिलिटी मिळते आणि त्यामुळे मन आपलं एकाग्र होतं आणि आपण जे पुढचे सगळे आसनं करणार आहोत त्याकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन होतं. त्यानंतर आपलं जे दुसरं आसन असतं तर त्यामध्ये आपल्याला श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे आहेत. ह्यालाच हस्तोत्तानासन म्हटलं जातं. यामध्ये हात खांद्यापासून वर स्ट्रेच करायचे आहेत आणि जितकं मागे बेंड होता येईल तेवढं मागे जायचं आहे. खूप जास्त जायचं नाही आहे, जितकं आपल्याला जमते, जास्त ताण न घेता तेवढंच जायचं आहे. हे जे आसन आहे ह्यामध्ये कम्प्लीट स्ट्रेचिंग होतं वरच्या बाजूला. त्यामुळे आपला विशुद्धी चक्र आणि आज्ञाचक्र ह्या जे चक्र आहेत ते ॲक्टिवेट होतात. आपल्या ग्लँड्स चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतात. त्यामुळे हार्मोनल बॅलन्स करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे आसन आपल्याला खूप छान मदत करतं. नंतर तिसरं जे आपलं आसन आहे तर ह्या आसनामध्ये आपल्याला श्वास सोडत दोन्ही हात खाली कमरेपासून पुढे वाकायचं आहे आणि फॉरवर्ड बेंडिंग करून पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना हे लगेच जमेल. ज्यांना नाही आहे त्यांनी जेवढं जाता येईल खाली तेवढं बेंड व्हायचं आहे. कम्प्लिटली टच झालंच पाहिजे असं नाही. पहिलाच आसन असेल, पहिलाच दिवस असेल तर पूर्ण जाणार नाही. हळूहळू जसे आपण रोजच्या रोज सूर्यनमस्कार घालत जाऊ तसं तसं आपलं हे बेंडिंग छान प्रकारे व्हायला लागेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पाठ वाकवायची नाही आहे, आपल्याला कमरेतून खाली वाकायचं आहे. त्यामुळे स्पाईन आपला आहे तसाच राहील. स्पाईन बेंड करायचं नाही आहे, कमरेतून पुढे वाकायचं आहे आणि खाली बेंड करायचं आहे. तर हे झालं हस्तपादासन. चौथं जे आपलं आसन आहे ते आहे अश्वसंचलनासन. तर यामध्ये आपल्याला डावा पाय पुढे बेंड करायचा आहे आणि उजवा पाय सरळ मागे सोडून द्यायचा आहे. दोन्ही हात टेकवायचे आहेत पायाच्या शेजारी पुढच्या आणि मान वर उचलायचे आहे. तर हे झालं
अश्वसंचलनासन. यामध्ये आपला स्पाइन जो आहे तो स्ट्रेट होतो, त्याचबरोबर आपल्या मणिपूर चक्रावरती, आज्ञा चक्रावरती आणि विशुद्धी चक्रावरती दाब येतो. त्यामुळे हॉर्मोन्सचं मगाशी सांगितलं तसा पुन्हा एकदा ॲक्टिवेशन होतंच. त्याचबरोबर डायजेशन आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह होण्यासाठी यामध्ये मदत होते. त्यानंतर पुढचं जे आपलं आहे आसन 5वं ते आहे दंडासन किंवा त्याला आपण प्लँक पोज असं म्हणतो. तर यामध्ये आपला जो डावा पाय पुढे बेंड केलेला आहे तो डावा पाय स्ट्रेट मागे स्ट्रेच करायचा आहे आणि दोन्ही हातांवरती खाली वाकायचं नाही आहे. मान, पाठ आणि दोन्ही पाय हे एका लाईनमध्ये असे जी स्लोपिंग लाईन म्हणतो आपण तसं स्लोपमध्ये हे प्लँक पोजमध्ये राहिले पाहिजेत. ह्या पोजमध्ये आपलं जे ब्रीदिंग आहे ते आपण मगाशी श्वास सोडला होता, अश्वसंचलनामध्ये श्वास घ्यायचा होता आणि प्लँक पोजमध्ये पुन्हा एकदा आपल्याला श्वास सोडायचा आहे. त्यानंतर पुढची जी पोज आहे प्लँक पोज केल्यानंतर ते म्हणजे आपलं अष्टांगासन. तर आपण प्लँक पोजमध्ये आहोत तर तसंच आपल्याला खाली यायचं आहे. दोन्ही नीज, छाती आणि आपली हनुवटी ही जमिनीला टेकवायची आहे. पोट कुठेही या पोजमध्ये जमिनीला टेकवायचं नाही आहे. पोटाचा जो भाग आहे तो आपल्याला वरती पकडून ठेवायचा आहे, म्हणजे ते जे मसल्स आहेत त्याला एक प्रकारे स्ट्रेंथ मिळते. आणि ह्या पोजमध्ये ॲक्च्युली नॉर्मल ब्रीदिंग करत राहायचं आहे आपल्याला, किंवा मग तुम्ही श्वास होल्ड करून ठेवलात तुम्हाला जमत असेल तरी सुद्धा चालणार आहे. तर हे झालं आपलं अष्टांगासन. त्यानंतर पुढचं जे आसन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे त्याच पोजमध्ये वरती यायचं आहे, त्याला म्हणतो आपण पर्वतासन किंवा मग अधोमुख श्वानासन. यामध्ये तुम्हाला आहे त्या अष्टांगासनमधून तुमचा हिप उचलायचा आहे वरती आणि दोन्ही तळवे जे आहेत पायाचे जे मगाशी उभे होते तर ते दोन्ही तळवे म्हणजे टाचा टेकवायचे आहेत मागे. तर हे झालं पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. तर ह्यामध्ये आपल्याला श्वास सोडून द्यायचा आहे. अधोमुख श्वानासनानंतर पुन्हा एकदा आपलं येतं अश्वसंचलनासन. तर यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला डावा पाय पुढे घ्यायचा आहे, उजवा पाय तसाच मागे स्ट्रेच केलेला राहणार आहे आणि मान वर उचलायची आहे. यामध्ये तुम्ही श्वास घेत हे आसन करणार आहात. अश्वसंचलनानंतर पुन्हा एकदा हस्तपादासन. यामध्ये श्वास सोडायचा आहे, हात जे आहेत ते दोन्ही जमिनीला टेकवायचे आहेत आणि वाकलेल्या स्थितीमध्ये आपण हे पुन्हा येतो हस्तपादासन. पुढचं पुन्हा एकदा हस्तोत्तानासन. तर हस्तोत्तानासनामध्ये जाण्यासाठी पुन्हा श्वास घेत पूर्ण हात जे आहेत ते वर स्ट्रेच करायचे आहेत आणि जितके मागे बेंड करता येतील न वाकवता तेवढे बेंड करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आपण लास्ट स्टेप 12वी जी स्टेप आहे आपली ती म्हणजेच प्रणामासन. तर ह्या प्रणामासनामध्ये येणार आहोत. तर अशा प्रकारे हे आपले 12 स्टेपचा सूर्यनमस्कार कंप्लीट होणार आहे. हे सूर्यनमस्कारामध्ये ॲक्च्युली आपल्या ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या बॉडीचा एक्सरसाइज होतो, सगळ्या ग्लँड स्टिम्युलेट होतात. त्यामुळे हॉर्मोनल बॅलन्ससाठी सुद्धा हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि फॅट लॉसच्या दृष्टीने सुद्धा, कारण आपण ज्यावेळी स्ट्रेचिंग करतो तर त्या एरियामधले जे मसल्स आहेत ते कॉम्प्रेस आणि रिलॅक्स आणि टाईट होतात. तर ह्या गोष्टी होत असतात, त्यामुळे तिथलं फॅट लॉस होण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि ज्यावेळी आपण 21 सूर्यनमस्कार घालणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला ह्याचा इम्पॅक्ट खूप जास्त चांगल्या प्रकारे दिसणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ह्या चॅलेंजमध्ये राहायचं आहे. रोजच्या रोज आपल्या ग्रुपमध्ये अपडेट करायचं आहे. तुम्ही कोणत्याही वेळेला तुमचा सूर्यनमस्कार कंप्लीट करा, परंतु तुम्ही ग्रुपमध्येही तुम्हाला अपडेट द्यायचे आहेत की तुमचे सूर्यनमस्कार आजचे कंप्लीट झालेले आहेत. ओके, यावर तुम्हाला पॉईंट्सही मिळणार आहेत आणि जे कोणी कन्सिस्टंटली 21 सूर्यनमस्कार पूर्ण करतील त्यांना एक स्पेशल गिफ्टसुद्धा मिळणार आहे. ओके, आफ्टर सूर्यनमस्कार तुम्हाला शवासनामध्ये थोडा वेळ थांबायचं आहे, पाठीवर पूर्ण झोपायचं आहे आणि पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर जे आहे ते कंप्लीट रिलॅक्स करून घ्यायचं आहे. कुठलाही प्रकारचं योगासन, कुठल्याही प्रकारचा व्यायाम केल्यानंतर रिलॅक्सेशन आहे ते खूप महत्त्वाचं असतं, तर ते करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आठवणीने सूर्यनमस्कार झाल्यानंतर लगेच दुसरी धावपळ न करता एक 3 ते 4 मिनिटासाठीचं शवासन करायचं आहे. अजून काही शंका असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये नक्की विचारू शकता. आणि ज्या लोकांनी अजून हा 21 डेजचा चॅलेंज एक्सेप्ट केलेला नाही किंवा अजून ते ग्रुपमध्ये जॉईन झालेले नाही आहे तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जी ग्रुपची लिंक दिली आहे ती लिंकवरती क्लिक करा आणि आपला हा 21 डेज 21 सूर्यनमस्कार चॅलेंज नक्की जॉईन करा. धन्यवाद.